विदर्भातील पारंपरिक चव, तिखटपणा, झणझणीतपणा जर कशात असेल ना तर या मसाला वांग्यामध्ये आहे. तर आज आपण विदर्भ स्टाईल मसाला वांगी तयार करत आहोत. आज मी या मसाला वांग्याची अगदी पारंपरिक रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. यामध्ये जो काही मसाला वगैरे आपण वापरणार आहोत ते सगळं आपण घरी तयार करणार आहोत. इन शॉर्ट ही मसाला वांग्याची भाजी अगदी पारंपरिक आजीच्या हातची असते ना तशी चव देणारी आहे. तर ही मसाला वांग्याची भाजी तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत एन्जॉय करू शकता. खूप अप्रतिम लागते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजच्या आपल्या या मस्त झणझणीत चमचमीत अशा मसाला वांग्याच्या भाजीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1/2 किलो वांगी घेतली. अशी छोटी वांगी घ्यायची आहे आणि ज्याचे देठ आहे ना ते छान असे हिरवे असले पाहिजे. तर अशी वांगी घ्यायची. काटेरी वांगे जे असतात ना ते पण म्हणतात. तर अशी वांगी घ्यायची आहे आणि ही वांगी स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 चमचा मीठ घातलं. आता ही वांगी या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. तर मधून कट करायची, मधून 4 भाग असे कट करायचे. पूर्ण कट करायचं नाही, जसं मी इथे दाखवते त्या पद्धतीने, कारण आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे. तर आता याच पद्धतीने मी सगळे वांगी कट करून घेते. या पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे ही वांगी लवकर काळी पडत नाही. आणि आता याच पद्धतीने मी सगळे वांगे कट करून घेतले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला या वांग्यांमध्ये भरण्यासाठी जो मसाला तयार करायचा ना तो तयार करायला घेऊ. त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून शेंगदाणे घेतले, 2 टेबलस्पून सुकं खोबरं घेतलं आणि हे दोन्ही छान भाजून घेऊ. तर हे बघा असं थोडंसं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे. आणि आता हा पॅन आपला गरम आहे. आता यामध्येच मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहे. ज्यामध्ये 1 तमालपत्र घातलं, 1 वेलची, 1 लवंग, त्यानंतर 5-6 मिरे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. आणि आता हे सगळं भाजून घेऊ. आपल्याला गॅस कमी करायचा आहे किंवा गॅस आता मी बंद केलेला आहे आणि हे सगळं यामध्ये भाजून घेऊ. हे खडे मसाले फक्त आपल्याला 1 मिनिट परतवायचं आहे किंवा जर गॅस बंदही केलेला असेल, जसं मी आता इथे गॅस बंद केलेला आहे तरीही चालेल. फक्त आपल्याला हे थोडे मसाले ड्राय करून घ्यायचे आहे किंवा थोडे सुकवून घ्यायचे आहे, म्हणजे मग ते मिक्सरला व्यवस्थित बारीक होईल. आता मी यामध्ये 2 चमचे तीळ आणि 1 चमचा खसखस घातली. ती पण अगदी भाजून घेऊ. खूप भाजायची नाहीये. आता मी गॅस बंद केलेला आहे, तुम्ही बघितलं. आणि हे फक्त पॅन गरम आहे ना त्याच्यामध्येच थोडंसं आपण जस्ट फक्त हलवून घेऊ आणि भाजून घेऊ. तर आता हे बघा हे सगळं भाजून झालेलं आहे, छान गरम झालेलं आहे. आता हे थोडं थंड होऊ देऊ आणि मिक्सरला बारीक करून घेऊ. यासोबतच मी थोडी कोथिंबीर घालते आणि हे बघा यामध्ये मी थोडं पाणी घालून हे छान बारीक करून घेतलं आहे. पाणी खूप नाही घालायचं, फक्त 1 ते 2 चमचा पाणी घालायचं, म्हणजे व्यवस्थित बारीक होईल तोपर्यंत. तर हे बघा छान बारीक झालेलं आहे. आता एका एक प्लेटमध्ये काढू. त्यानंतर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घ्या किंवा आता हा टोमॅटो मोठा आहे ना तर मी अर्धाच टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे. हा जो कांदा आहे तो यामध्ये घालू, ज्यामध्ये आपण पेस्ट काढून घेतलेली आहे किंवा आपलं वाटण काढून घेतलंय ना त्यामध्ये. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू, चवीपुरतं मीठ घालू, अर्धा चमचा इथे मी हळद घातली, 2 चमचे तिखट घालायचंय, 1 चमचा धणे जिरे पूड घालायची आणि 1 चमचा साखर यामध्ये घालू. धणे जिरे पूड जर तुमच्याकडे नसेल तर जेव्हा आपण मसाला बारीक करून घेतला तेव्हाच त्या मसाल्यासोबत थोडंसं धणे आणि जिरे पण भाजून घ्यायचे, ते पण त्यासोबतच बारीक करून घ्यायचं. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट राहिलेला आहे, तो म्हणजे गरम मसाला. तर विदर्भ स्टाईल गरम मसाला तर खूप फेमस आहे. तर तो गरम मसाला आपल्याला इथे 1 चमचा अर्धा चमचा घालायचा आहे. तो सगळं मिक्स करून या वांग्यामध्ये हा मसाला भरायचा आहे. तर हे बघा मी सुरुवातीला विसरले ना, तर आता मी हा गरम मसाला घातला आणि आता या सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊ. तर हे बघा मस्त मसाला भरून झालेला आहे. आता एका कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घ्यायचं. विदर्भ स्टाईल भाजी म्हटलं ना की त्यामध्ये थोडंसं तेल मसाले जास्त असतात, तर मी इथे 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. जर तुम्ही कमी खात असाल तर तुम्ही कमी घातलं तरीही चालेल. त्यानंतर या तेलामध्ये ही सगळी वांगी सोडून घेऊ आणि हा थोडासा जो मसाला उरलेला आहे ना तो पण यावरती घालून घेऊ. आता यावरती एक झाकण ठेवू आणि त्यावरती थोडंसं पाणी घालू. तर आता हे
3 ते 4 मिनिटं असंच ठेवू. आता हे पाणी गरम झालं ना की त्यानंतर यातलं पाणी थोडं थोडं या वांग्यांना घालू आणि असं थोडं थोडं पाणी घालून ही वांगे 10 मिनिटं शिजवून घेऊ. एक 5 मिनिटं झाल्यानंतर मी यामध्ये जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो पण घातला. थोडं परत पाणी घातलं, हे छान मिक्स केलं आणि ही जी वांगी आहेत ही छान पलटवून घेतली किंवा हलवून घेतली, म्हणजे एकीकडूनच ते शिजायला नको किंवा करपायला नको म्हणून, आणि छान मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये पाणी कमी झालेलं आहे किंवा मसाला खाली करपत आहे, तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि असंच थोडं थोडं पाणी घालून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. आता इथे सगळ्यात महत्त्वाची टिप, जर तुम्हाला या मसाला वांग्याची चव अगदी पारंपरिक आणि मस्त मसालेदार जर पाहिजे असेल ना, तर सुरुवातीलाच पाणी आपल्याला घालायचं नाहीये. जसं मी इथे दाखवत आहे, थोडं थोडं पाणी घातलेलं आहे, त्याच पद्धतीने पाणी घालायचं आणि जेव्हा वांगी पूर्णपणे शिजली ना, त्यानंतरच हे जे गरम असलेलं पाणी ते घालायचं, जेवढी तुम्हाला रश्श्याची कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं. तर हे बघा 10 मिनिटं झालेली आहे आणि आता आपण वांग असं चमच्याने कट करून बघितलं ना, तर छान सहज कट होतंय, म्हणजे याचा अर्थ आपले हे जे वांगे आहे ते छान शिजलेले आहे. आता यामध्ये जे मसाल्याचं पाणी होतं, तर त्यामध्येच मी अर्धा कप पाणी घातलं आणि ते अर्धा कप पाणी मसाल्याचं पाणी यामध्ये घातलं. जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी इथे ॲड करू शकता. पण हे जे मसाले वांगे आहे ना, तो खूप पाणीदार किंवा खूप रस्सा नको आणि खूप घट्टही नको. तर हे बघा अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आपली ही झालेली आहे. आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. आता परत याला एक उकळी काढू आणि यावरती कोथिंबीर घालू आणि आपली ही मस्त अशी चमचमीत मसाला वांगी तयार आहे. आता ही आपण सर्व्ह करू. ही मसाला वांगी भाकरीसोबत, चपातीसोबत अप्रतिम लागते. भातासोबत पण तुम्ही याला एन्जॉय करू शकता. अशी चमचमीत विदर्भ स्टाईल मसाला वांग्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही एकदा जर ट्राय केली आणि एकदा जर तुम्ही घरी बनवून बघितली ना, तर पुढच्या वेळेस तुम्ही अशी मसाला वांगेच तयार करणार याची खात्री मी देते. तर ही विदर्भ स्टाईल चमचमीत झणझणीत मसाला वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अशी ही मसाला वांग्याची भाजी ना विदर्भामध्ये कुठलेही कार्यक्रम असेल किंवा लग्नामध्ये पण ही मसाला वांग्याची भाजी तयार केली जाते आणि अशी ही वांग्याची भाजी आमच्या घरी आठवड्यातून एकदा तरी नक्कीच होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि हाईप पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर सुद्धा करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.